ओके. सो वेलकम एव्हरीवन, गुड इव्हनिंग. सगळ्यांचं स्वागत आहे. माझं नाव तेजस धारकर आणि मी ज्या कंपनीत काम करतो त्याचं नाव आहे अपग्रोथ. आम्ही देआस्त्रा फाउंडेशनचे डिजिटल मार्केटिंग पार्टनर आहोत. सो देआसरा फाउंडेशन इज एस्टॅब्लिश्ड बाय डॉक्टर आनंद देशपांडे. पर्सिस्टन्स सिस्टीम जी एक ग्लोबल आय टी इंडस्ट्रीतली एम एन सी आहे. सो त्या कंपनीचे संस्थापक डॉक्टर आनंद देशपांडे त्यांनी आणि त्यांच्या फॅमिलीने देआसरा फाउंडेशनची स्थापना केली अराउंड 10 years बॅक. अँड द मेन पर्पज ऑफ देआसरा फाउंडेशन इज टू हेल्प स्मॉल एंटरप्रेन्योर्स. की छोट्या उद्योजकांचे जे काही प्रश्न आहेत, मग ते फायनान्स रिलेटेड असतील, मार्केटिंग रिलेटेड असेल किंवा ब्रँडिंग, फंडिंग या रिलेटेड असेल. सो हे सगळे प्रश्न समजून घेऊन छोट्या उद्योजकांना मदत करणं, त्यांचा व्यवसाय ग्रो करण्यासाठी त्यांना हेल्प करणं, दॅट इज द मेन पर्पज ऑफ देआसरा फाउंडेशन अँड दे आर वर्किंग इन दिस फील्ड फॉर मोर दॅन अ डेकेड नाव. आणि आय रिप्रेझेंट अन ऑर्गनायझेशन कॉल्ड अपग्रोथ. वी आर देआसराज डिजिटल मार्केटिंग पार्टनर्स. आणि असे वेगवेगळे सेशन्स आपण दर महिन्याला ऑर्गनाईज करत असतो. सो द टॉपिक ऑफ टुडेज सेशन इज फेसबुक मार्केटिंग. ठीक आहे. So I have a presentation for all of you, but before I go to that presentation, I want to ask everyone, तुम्ही सगळेजण उद्योजक आहात, काही ना काहीतरी तुमचा व्यवसाय करताय. सो मला चॅटबॉक्स मध्ये तुम्ही सांगू शकाल की कोणत्या सेक्टर मधला तुमचा व्यवसाय, म्हणजे फूड, फॅशन, काय अजून वेगवेगळे क्षेत्रातले जे तुमचे व्यवसाय आहेत ते मला सांगा. ऑकल्ट सायन्स, कॅन यू एक्सप्लेन व्हॉट इज दॅट? बेकरी, फूड, फॅशन. Yes. Occult science is I am into tarot card reading, Akashic reader, ओके ओके, गॉट इट and गॉट इट. I'm a healer also. ओके, आलं लक्षात. येस येस, थँक्यू थँक्यू. आर्ट, ई कॉमर्स, फॅशन, रिटेल शॉप, स्ट्रक्चरल ऑडिट. ओके. फूड, फॅशन, handmade skincare products, tourism, fashion. Okay, we have a variety of mental health. Okay, great. Um, Dry chutneys, insurance, yoga trainer. Wow. I'm glad that first time we are seeing such a variety of industries. That's a really great thing. Tourism, software selling. Okay, your husband is from food business. Okay, 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 okay. Nice, nice. Online coaching, mental health consultancy. Great, great, great. So we have variety of HR business. Nice. So खूप wide range आहे आज, and that's a really great thing. So I'm looking forward to this now. So I will go to a presentation जे मी सगळ्यांसाठी बनवलेलं आहे. Okay, my screen visible to everyone. You see Facebook. Yeah. आणि इन केस कोणाला काही प्रश्न असेल, काही विचारायचं असेल तुम्हाला, तर यू कॅन पुट इट इन द चॅट बॉक्स, किंवा मी वेळोवेळी विचारेन की कोणाला काही प्रश्न आहे का. इन केस काय वाटलं, तुम्ही अनम्यूट करू शकता स्वतःला अँड देन यू कॅन आस्क आस्क अ क्वेश्चन. सो ओके, आता आपण कोणकोणत्या सेक्टर मधले आहेत सगळे, दॅट वी नो. आता मला सांगा, तुमच्या व्यवसायासाठी, पर्सनल यूज साठी नाही, तुमच्या व्यवसायासाठी हाऊ मेनी पीपल यूज फेसबुक फॉर युअर बिझनेस? So, ma'am, someone is saying that please Hindi and English only. A majority of audience has requested to speak in Marathi. So, I will switch from Marathi and English. So, whatever important I'm going to say, I will make sure that I say that in English so that you will also understand. Okay. So, don't worry. I will repeat that. In case if you do not understand anything, you can request me to speak in English. Okay, someone is doing something on the screen, so I will just request you to not do that, because then त्या अशा रेषा कायम राहतात. So please don't do that. Okay, personal FB only sometimes. Okay, okay. Sometime use पण रोज possible होत नाही. Mainly Instagram or Facebook also have this link together. Okay, okay, okay. You are using FB. Okay, okay. So let's say आपण किती लोक आहेत आपल्याकडे आज?
त्यातले एक let's say a fair amount of people use Facebook, but not many. Not all of us are uh, using Facebook. Okay. So now, important question: Why Facebook? Why Facebook is important? ठीक है. Okay. आता हे सगळ्यांना माहिती आहे की फेसबुक म्हणजे बेसिकली काय आहे. आपल्याकडे बहुतेकांनी फेसबुक कधीतरी यूज केलेलं. एकच मिनिटं मला द्या फक्त, जस्ट गिव्ह मी अ मोमेंट. मी लाईट्स जरा. ओके, आय थिंक इट वुड बी बेटर नाउ. माझा चेहरा. या. सो वाय फेसबुक? एकतर फेसबुक यूज करणं हे तसं सोपं आहे. ओके, आपण प्रत्येकाने कधी ना कधीतरी फेसबुक यूज केले. आपल्याला फेसबुक माहिती आहे. इट्स वन ऑफ द बिगेस्ट सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन द वर्ल्ड. आणि फेसबुकचे बरेच फायदे आहेत. वाय यू शुड यूज फेसबुक फॉर युअर बिझनेस, त्याचे बरेच फायदे आहेत. सो आज आपण काय करणार आहोत, मी आजच्या कार्यक्रमाची एक टाइमलाईन तुम्हाला सांगतो. सो आपण बेसिक फेसबुकची माहिती घेऊ आणि फेसबुक वापरताना आपण काय करावं, काय करू नये. सो व्हॉट आर द बेस्ट प्रॅक्टिसेस while using Facebook? That is what we are going to know today. So those who use Facebook will make sure की तुम्ही Facebook यूज करताना, are you already doing those things? So if you are doing those things, fantastic, keep doing that. But if you are not doing it, then you can start doing those things. आणि जे फेसबुक नाही वापरत, तर तुम्ही जेव्हा आता फेसबुक वापरायला सुरुवात कराल, तेव्हा तुम्हाला समजेल की कोणकोणत्या गोष्टी तुम्ही केल्या पाहिजेत. सो ओके. सो बाय फेसबुक. ओके, काही ऍडव्हान्टेजेस फेसबुकचे काय आहेत? तर 20 ते 50 हा जो एक वयोगट आहे, हा वयोगट फेसबुकवरती सगळ्यात जास्त ऍक्टिव्ह आहे. ठीक आहे. त्यातही 25 to 35 जो एक यंग एज ग्रुप आहे, दॅट इज मोस्ट ऍक्टिव्ह ऑन फेसबुक. अर्थात 50च्या वर सुद्धा देर आर पीपल हु आर ऍक्टिव्ह ऑन फेसबुक, बट 25 ते 30 इज द मोस्ट ऍक्टिव्ह पिरियड. त्याच्यानंतर B2C आणि B2B, बिझनेस टू बिझनेसेस आणि बिझनेस टू कस्टमर्स, या अलाइनमेंटसाठी फेसबुक इज इज व्हेरी गुड. म्हणजे तुम्हाला केवळ बिझनेसेसच नाही, तर तुम्हाला कस्टमर्स सुद्धा डिरेक्टली फेसबुकवरनं अप्रोच होतात. इफ यू आस्क एनी यंग पीपल, बऱ्याच वेळेला ते असं सांगतील की हे प्रॉडक्ट आम्हाला कुठनं मिळालं, तर फेसबुकवरती मी ऍड बघितली होती किंवा फेसबुकवरती मी काहीतरी बघितलं. लोअर युअर मार्केटिंग एक्सपेन्सेस. बाकी कुठल्याही प्लॅटफॉर्मपेक्षा फेसबुकवरती मार्केटिंग करणं हे स्वस्त आहे. अर्थात ऑर्गॅनिकली तुम्ही करत असाल तर कुठल्याही चॅनलवरती इट इज फ्री ऑफ कॉस्ट. पण पेड ऍडव्हर्टाइजमेंट जेव्हा येते, विच वी आर नॉट गोइंग टू डिस्कस टुडे बिकॉज इट विल बी अ कम्प्लिटली डिफरंट टॉपिक. तर कम्पेअर टू अदर चॅनल्स, म्हणजे गुगल किंवा लिंक्डइन किंवा बाकी कुठले चॅनल्सशी कम्पेअर केलं, युट्यूब वगैरे, तर फेसबुकचे एक्सपेन्सेस हे कम्पेअर टू दोज चॅनल्स लोअर आहेत. फेसबुकचं किंवा कोणत्याही, हे दिस इज द फोर्थ पॉईंट, इज नॉट जस्ट ट्रू फॉर फेसबुक, इट इज ट्रू फॉर ऑल सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स, की तुम्ही तुमचं जे टार्गेट ऑडियन्स आहे, तो लोकेशननुसार, त्यांच्या आवडीनिवडीनुसार, त्यांच्या इंटरेस्टनुसार तुम्ही निवडू शकता. ठीक आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल, याचा अर्थ काय? समजा तुम्हाला तुमचं उत्पादन हे, तुम्ही पुण्यामध्ये व्यवसाय करताय, तुम्हाला तुमचं उत्पादन हे पुण्यामधल्या लोकांपुरतं मर्यादित ठेवायचं आत्ता या पॉइंटला. तर तुम्ही जेव्हा ऍडव्हर्टाइजमेंट कराल, तेव्हा यू कॅन कीप इट लिमिटेड टू पुणे ओनली. ठीक आहे. सो हे जे टार्गेट ऑडियन्स आहे, हे फेसबुकवरती पॉसिबल आहे. आणि दिस इज ट्रू फॉर ऑल प्लॅटफॉर्म्स. ऍक्च्युली इट इज ट्रू फॉर अक्रॉस सोशल मीडिया. आणि ब्रँड लॉयल्टी मिळवण्यासाठी फेसबुक इज इज रिअली फॅन्टॅस्टिक. म्हणजे फेसबुकवरती फॉलो करत असतील लोक तुम्हाला, तुमच्या पोस्टवरती लाईक्स, कमेंट, शेअर्स करत असतील, तर इट्स इट्स रिअली अ गुड टूल टू बिल्ड ब्रँड लॉयल्टी. ओके. सो विल गो टू बेस्ट प्रॅक्टिसेस. आता या काही गोष्टी आहेत ज्या, जेव्हा तुम्ही फेसबुक वापरता, तेव्हा मेक शुअर तुम्ही या गोष्टी करताय. ठीक आहे. कारण या बेस्ट प्रॅक्टिसेस आहेत. सो जसं मी मगाशी म्हणालो, इफ यू आर ऑलरेडी डुईंग दिस थिंग्स, ग्रेट, कीप डुईंग इट, यू आर ऑन द राईट ट्रॅक.
If you are using Facebook but you are not doing these things, then make sure you start implementing these things. आणि तुम्ही फेसबुक वापरतच नाही आहात, तर आता फेसबुक जेव्हा तुम्ही चालू कराल वापरणं, तेव्हा या गोष्टी तुम्ही सुरू करू शकता. एक जस्ट परत एकदा मी रिक्वेस्ट करतो, जस्ट चेंज युअर नेम, पुट युअर रिअल नेम. ओके. नाव लोगो. यूज अ रेकग्नायझेबल प्रोफाईल पिक्चर. म्हणजे काय? रेकग्नायझेबल म्हणजे तुमचा लोगो वापरायचा आहे तुम्हाला. ठीक आहे. तुम्ही कोणतीही कंपनी घ्या, मोठमोठी कोणत्याही कंपन्या घ्या तुम्ही, प्रत्येक जण त्यांचा स्वतःचा लोगो वापरतो. ठीक आहे. तुम्हाला तुमचा लोगो वापरायचा आहे. तुमचा व्यवसाय छोटा असो, मोठा असो, घरगुती असो किंवा मोठं तुमचं ऑफिस असो, तुम्ही स्वतःच सगळं काही करत आहात, वन मॅन आर्मी आहात तुम्ही, किंवा तुमच्याकडे एक मोठी टीम आहे, फरक पडत नाही. तुम्हाला तुमचा लोगो वापरायचा आहे. कारण का? तर तुमचा लोगोही तुमची आयडेंटिटी होणार आहे पुढे जाऊन. ठीक आहे. त्यामुळे बऱ्याच वेळेला खास करून छोट्या उद्योजकांमध्ये एक टेंडन्सी असते अशी की, अरे लोकांना माझा लोगो कुठं कळणार आहे. करेक्ट. लोकांना तर मी माहिती आहे. सो मी मी माझा फोटो ठेवतो किंवा मी माझ्या प्रॉडक्टचा फोटो ठेवतो. से आता गणपती, दिवाळी, दसरा आहे, तर त्या रिलेटेड तुम्ही काही प्रॉडक्ट्स बनवत असाल, तर मी त्या उत्पादनांचा फोटो ठेवतो. कारण का? तर लोक ते प्रॉडक्ट बघून अ, अ, एकच मिनिट द्या, मला काहीतरी एक इश्यू येतोय. चला. की लोक उत्पादन बघून तर मला कॉन्टॅक्ट करते. नो. तुम्हाला तुमचा लोगो वापरायचा आहे. कारण तुमचा लोगो ही तुमची आयडेंटिटी आहे. ठीक आहे. तुम्ही कोणत्याही मोठ्या कंपन्या घ्या, तर सगळेजण त्यांचा लोगो वापरतात. लोगोमुळे कंपन्या फेमस झालेल्या आहेत. पार्लेजीचा लोगो असेल, नायकीचा लोगो असेल, गाड्यांचे लोगो घ्या सगळे, मर्सिडीज, BMW, अवधी, या सगळ्या गाड्यांचे तुम्ही लोगोज बघा. लोगोवरून आपण ओळखतो ही गाडी कोणती. कोणत्याही गाडीवरती मोस्ट ऑफ द टाइम्स गाडीवरती फक्त लोगो असतो, आणि त्या गाडीच्या ब्रँडचं म्हणजे त्या कारच्या ब्रँडचं नाव लिहिलेलं असतं, कंपनीचं नाव लिहिलेलं नसतं. पण आपल्याला तर लोगोमुळे कळतं की कुठली कंपनी आहे. सो जे मोठमोठे ब्रँड्स हे लोकल ग्लोबल लेवलला करतायत, ते आपल्याला लोकल लेवलला करायचं. आणि तुमच्या प्रोफाईल इमेजची साईज काय पाहिजे? तर 360 x 360 पिक्सल. दॅट इज द बेस्ट साईज, म्हणजे तुमचा लोगो व्यवस्थित दिसेल. देन कव्हर इमेज. कव्हर इमेज तुम्हाला छान अट्रॅक्टिव्ह काहीतरी कव्हर इमेज ठेवायची, एखादी टॅगलाईन असेल, म्हणजे जस्ट डू इट ही नायकीची टॅगलाईन आहे. किंवा पार्लेजीचा एक कव्हर इमेज होती त्यांची की पार्लेजी बिस्किट आहे, सो मग त्यांनी असं एक टेबल, बिस्किट्स, चहाचे कप, असं सगळं ठेवलं होतं. सो एक अट्रॅक्टिव्ह इंटरेस्टिंग कव्हर इमेज तुम्ही बनवू शकता. इथे तुम्ही तुमच्या प्रॉडक्टचे फोटो ठेवू शकता, जसं आता पार्लेजीनं केलेलं आहे. या इमेजमध्ये जिथं प्रोफाईल पिक्चर आहे तिथं पार्लेजीनं त्यांचा लोगो टाकलाय, पण कव्हर इमेजला मात्र त्यांनी त्यांचं प्रॉडक्टचा फोटो तिथे ठेवलेला आहे. सो कव्हर इमेज मध्ये यू कॅन यूज अन इमेज ऑफ युअर प्रॉडक्ट. त्याची साईज काय असली पाहिजे? तर 820 x 462 पिक्सेल्स. हे नोट डाऊन करून घ्या तुम्ही कुठेतरी. सो प्रोफाईल पिक्चरची साईज आहे 360 x 360, आणि कव्हर इमेजची साईज आहे 820 x 462 पिक्सल. ही एक बेसिक इन्फॉर्मेशन. बऱ्याच लोक दे डोंट ऍड दिस इन्फॉर्मेशन फेसबुकवरती. लोक जेव्हा तुमच्या पेजला व्हिजिट करतील त्यावेळेला त्यांना तुमची वेबसाईट दिसली पाहिजे. तुमची वेबसाईट असेल तर दे शुड बी एबल टू सी युअर वेबसाईट. तुमचा ईमेल ऍड्रेस दिसला पाहिजे, तुमचा फोन नंबर दिसला पाहिजे, तुमचा काही कस्टमर केअरचा नंबर असेल तो पाहिजे, तुमचा पत्ता पाहिजे. या गोष्टी फार महत्वाच्या आहेत, बिकॉज या गोष्टी तुमची प्रोफाईल कम्प्लीट करतात. ठीक आहे. या गोष्टी नसतील तर तुमची प्रोफाईल इनकम्प्लीट असते. सो मेक शुअर दॅट यू हॅव कम्प्लीट प्रोफाईल. आणि एक युजर नेम तुम्ही तुमचं स्वतःचं बनवू शकता. से फॉर एक्झाम्पल, काय तुमच्या बिझनेसचं नाव असेल, मोरिया गणपती फॉर एक्झाम्पल, जस्ट गिव्हिंग अन एक्झाम्पल. तर मग तुम्ही URL त्याची बनवू शकता. से www.facebook.com/मोरिया गणपती, मोरिया डेकोरेशन्स. सो अशी तुमची एक URL तुम्ही बनवू शकता, युजर नेम तुमचं, विच इज अ गुड थिंग. तुम्हाला मिनिमम 25 लाईक्स असतील पेजला तर तुम्ही तुमची URL बनवू शकता, कस्टमाइज URL. ओके. कॉल टू ऍक्शन बटन म्हणजे काय? तर दिस इज स्पेशली ट्रू जेव्हा तुम्ही बूस्ट करता किंवा ऍड रन करत असता. बेसिकली CTA म्हणजे कॉल टू ऍक्शन. जेव्हा कोणीही तुमचं
तुमची पोस्ट बघेल किंवा तुमची कुठली प्रोफाईल तुमची बघेल, फोटो बघेल, इमेज बघेल, पोस्ट बघेल, त्यावेळेला तिथं खाली सीटीए पाहिजे काहीतरी. ठीक आहे, ऍड रन करत असाल स्पेशली, कॉल अस किंवा शॉप नाव, मेसेज, असं काहीतरी सीटीए पाहिजे. ठीक आहे, जेणेकरून पीपल कॅन डिरेक्टली गो टू दॅट लँडिंग पेज. ठीक आहे. इन केस समजा तुमचं लँडिंग पेज नसेल, तर मग तिथे तुम्ही व्हॉट्सअपचं बटन टाकू शकता. ठीक आहे. तुम्हाला इन्फॉर्मेशन कलेक्ट करायची असेल तुमच्या पोटेन्शियल कस्टमर्सची, तर मग इन दॅट केस तुम्ही एखादा गुगल फॉर्म तिथे टाकू शकता आणि मग साइन अप चं बटन तुम्ही तिथं देऊ शकता. सो बेसिकली वाय दिस बटन, बिकॉज इट इज गोइंग टू हेल्प पीपल टू टेक सम ऍक्शन ऑन युअर पेज. नाही तर नुसती पोस्ट बघितली, त्या प्रॉडक्टची त्यांनी पोस्ट बघितली आहे, पण तिथं ऍक्शनेबल काहीच नाही. ते तुम्हाला कॉल करू शकत नाहीत, ते तुम्हाला फोन करू शकत नाहीत, सॉरी ईमेल करू शकत नाहीत, किंवा काय तुमचा पत्ता नाहीये तिथे, साइन अप त्यांना करता येत नाहीये. तर असं करू नका. यू कॅन ऍड सम कॉल टू ऍक्शन बटन. ओके. नाव पुढची एक आहे कीप कॉन्टेंट कॅलेंडर रेडी. आता कॉन्टेंट कॅलेंडर म्हणजे काय? अंटिल दिस पॉइंट कोणाचे काही प्रश्न आहेत? मग मी कॉन्टेंट कॅलेंडरकडे जातो. थोडस डिटेलमध्ये मला सांगायचंय. सो आतापर्यंत तुमचे काही प्रश्न असतील, यू कॅन पुट दॅट इन द चॅट बॉक्स. आपण एक 2 मिनिटं त्याच्यावरती स्पेंड करू, अँड देन अगेन विल गो टू विल कम बॅक टू दिस प्रेझेंटेशन. सो एनीवन? व्हिडिओ बंद झाला का? सॉरी. ओके. पिक्सल साईज परत पाहिजे. ओके, येस. थोडं रिवाइज. ओके, मी एक काम करतो सर, रिवाइज मी एकदा सगळं प्रेझेंटेशन झालं की पहिल्यापासून मी परत सगळं रिवाइज करेन. So the agenda of this webinar is to tell you what are the basic things that you should do when you're using Facebook for your business. Cover image. Okay. Okay. If you don't have a website, that is fine. मी सांगतोय, जर का वेबसाईट असेल तुमची, देन यू शुड ऍड. नसेल तुमची वेबसाईट तर ठीक आहे, म्हणजे नाही तर आपण काय ऍड करणार आहोत तिथे. पण असेल, तुमचा ईमेल आयडी आहे पण तुम्ही ऍड केला नाहीये, तसं नका करू. तुमची वेबसाईट आहे पण तुम्ही ऍड केली नाहीये, सो डोंट डू दॅट. सो मेक शुअर यू ऍड वेबसाईट, मेक शुअर यू ऍड ईमेल आयडी इफ यू हॅव इट. अबाउट कव्हर इमेज. ओके, मी कव्हर इमेजच्या इथे परत जातो. मी गो बॅक. Okay. Someone was asking for the sizes. So if it is a profile picture, then 360 into 360 pixel. And if it is a cover image, then 820 into 462 pixel. हे cover image कशी दिसते, काय दिसते, मी तुम्हाला at the end मी देयासराचं पेज तुम्हाला दाखवेन, सो दॅट यू विल बी एबल टू अंडरस्टँड की कव्हर इमेज कशी दिसते, फोटो कसा दिसतो. सो डोंट वरी, मी एंडला आय विल शो यू देयासराचं पेज. How can I get recording? This recording will be uploaded on YouTube by the end of the day tomorrow, or in next 24 to 48 hours. So YouTube वरनं तुम्हाला हे मिळू शकतं. जस्ट एक उद्या किंवा परवाच्या दिवशी तुम्ही युट्यूब चेक केलं देआसरा फाउंडेशनचं, यू विल फाइंड दिस व्हिडिओ देअर. डू these details implement on Insta too? Yes, they do. They do. युट्यूब साईड नेम जस्ट देआसरा फाउंडेशन असं तुम्ही टाका. ठीक आहे. येस. सो आय विल go ahead now. कॉन्टेंट कॅलेंडर म्हणजे काय? तर तुम्हाला वेगवेगळ्या पोस्ट करायच्या आहेत फेसबुकवरती अबाउट युअर बिझनेस. ठीक आहे, अबाउट युअर प्रॉडक्ट्स. मग तुम्ही जे काय तुमचे वेगवेगळे प्रॉडक्ट्स आहेत त्याबद्दल तुम्ही पोस्ट करू शकता, की नवीन उत्पादन तुम्ही आता सुरू केलेलं आहे, किंवा काही कोणाचा फीडबॅक तुम्हाला आलेला आहे, टेस्टिमोनियल आहे, जे तुम्हाला पोस्ट करायचं आहे. सो याचं एक कॅलेंडर बनवायचं.
कॅलेंडर म्हणजे काय तर बेसिकली दररोज सकाळी ओके आता मी आज काय पोस्ट करू असा विचार करायचा नाही. तर इन्स्टेड व्हॉट यू कॅन डू इज पुढच्या 2 वीकचं किंवा अगदी पुढच्या एखाद्या वीकचं एक कॅलेंडर रेडी ठेवायचं तुम्ही. ठीक आहे. आणि 2 ते 3 पोस्ट पर वीक करत जा. दॅट इज अन आयडियल नंबर. यू डोंट हॅव टू पोस्ट एव्हरी डे. अगेन अनेक लोकांचं असं मिसकॉन्सेप्शन आहे की तुम्ही सोशल मीडिया युज करत असाल तर दररोज काहीतरी पोस्ट केलं पाहिजे. नॉट नीडेड. ठीक आहे. टू बिगिन विथ 2 ते 3 टाइम तुम्ही पोस्ट केलं तरी चालेल. दिस इज नॉट अ न्यूज चॅनल की तुम्हाला दर तासाला दर दिवसाला काही ना काहीतरी सतत पोस्ट करायचे. नॉट नीडेड. तुम्ही काय काय पोस्ट करू शकता तर तुमच्या प्रॉडक्ट्स बद्दल पोस्ट करू शकता, त्यांचे फोटोज टाकू शकता, त्याची इन्फॉर्मेशन तुम्ही देऊ शकता, प्रॉडक्ट्स बद्दलचे डिटेल्स तुम्ही सांगू शकता, कोणाचा काही तुम्हाला छान फीडबॅक आला असेल तो तुम्ही शेअर करू शकता. अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत ज्या यू कॅन डू. ओके. येस. सो याचे कॅलेंडर तयार करायचं म्हणजे काय तर एक्सेल शीट घ्या किंवा बेस्ट एक्सेल शीट पण नको असेल वही आणि पेन्सिल. ठीक आहे. त्याच्यामध्ये वार, दिनांक, काय तुम्ही पोस्ट करणार आहात तो विषय, त्याची कॅप्शन काय असेल, काय तुम्ही लिहिणार आहात. ठीक आहे. हे सगळं एक दिवस बसून पुढच्या 2 आठवड्याचं प्लॅन करा. ठीक आहे. समजा कोणकोणत्या पोस्ट करणार तुम्ही, काही प्लेन टेक्स्ट करणार आहात तुम्ही पोस्ट म्हणजे काय तर फक्त काही कोट किंवा काही तुम्ही फक्त लिहिणार आहात, तुम्ही फोटोज वगैरे कोणतेही टाकणार नाही आहात तर दॅट विल बी प्लेन टेक्स्ट पोस्ट. मग तिथं काय तुम्ही एखादा क्वेश्चन वगैरे विचारू शकता, लोकांना त्यांचा फीडबॅक विचारू शकता. लिंक असेल तुमच्या पोस्टमध्ये कोणती तर तशी एखादी पोस्ट तुम्ही इन्क्लूड करू शकता. से फॉर एक्झाम्पल आता इन केस असेल तुमची वेबसाईट तर त्या वेबसाईट वरती यू कॅन डिरेक्ट पीपल टू दॅट वेबसाईट. मग ती एखादी पोस्ट असेल. फोटोज तुम्ही तुमच्या प्रॉडक्टचे तुमच्या टीम सोबतचे रिअल फोटोज तुम्ही टाकू शकता. सो कोणत्या दिवशी काय पोस्ट करायचंय याचं एक एक कॅलेंडर तयार करायचं. ठीक आहे. आठवड्याच्या सुरुवातीला तुम्ही कॅलेंडर तयार करा. एक्सेल शीट घ्या. एक्सेल शीट वर तुम्ही कॅलेंडर तुमचं बनवू शकता. इन केस इफ यू डोंट वॉन्ट टू यूज एक्सेल शीट यू कॅन जस्ट गो अँड यूज जस्ट पेन अँड पेन्सिल. एक नोटबुक मध्ये तुम्ही हे सगळं तुमचं मेन्शन करा. याच्यामुळे होणार काय ना तुमचं काम सोपं होईल. इन ऍडव्हान्स प्लॅनिंग केलेलं असेल तुम्ही तर पुढे जाऊन आज काय पोस्ट करायचं हा विचार तुमच्या डोक्यामध्ये येणार नाही. का? कारण तुम्हाला माहिती आहे आज काय पोस्ट करायचं. यू हॅव ऑलरेडी रिटर्न इट. ठीक आहे. सो कीप दिस थिंग्स रेडी. दॅट विल हेल्प यू टू मेक थिंग्स इझी. व्हिडिओज करू शकता तुम्ही. यू कॅन मेक व्हिडिओज. व्हिडिओज सुद्धा तुम्ही पोस्ट करू शकता. तुम्ही स्टोरीज टाकू शकता. अशा वेगवेगळ्या पोस्ट आहेत ज्या तुम्ही तुमच्या सोशल मीडियावरती युज करू शकता. आणि तुम्हाला एक्सपेरिमेंट करावं लागेल. तुम्हाला फोटोज टाकावे लागतील, तुम्हाला प्लेन टेक्स्ट टाकावं लागेल, तुम्हाला व्हिडिओज टाकावे लागतील आणि तुम्हाला हे बघावं लागेल की आपल्या व्यवसायासाठी काय चांगलं परफॉर्म करताय. व्हिडिओज चांगल्या परफॉर्म करतायत का फोटोज जास्त चांगले परफॉर्म करतायत. सो पुढे जाऊन तुम्ही मग जे चांगलं परफॉर्म करताय ते तुम्ही कंटिन्यू करू शकता. पण त्यासाठी यू हॅव टू स्टार्ट, यू हॅव टू प्लॅन. आणि मग असं वीकली तुम्ही की एक व्हिडिओ 2 फोटोज किंवा 2 व्हिडिओज 1 फोटो असं काहीतरी तुम्ही प्लॅन करू शकता. तुमचे काही इव्हेंट्स असतील, समजा तुमच्याकडे काही कार्यक्रम होणार आहे किंवा काही तुमचे ऑफर असतील त्याच्या पोस्ट तुम्ही करू शकता. आता दिवाळी दसरा आहे सो बरेच उद्योजक या पिरियडमध्ये काही ऑफर्स ठेवू शकतात. से 10% डिस्काउंट काय वॉट एव्हर दॅट ऑफर कुड बी. त्याची एखादी पोस्ट तुम्ही करू शकता. ठीक आहे. काही नवीन प्रॉडक्ट तुम्ही लॉन्च केला असेल त्याच्याबद्दलही तुम्ही सांगू शकता. हायलाइट बिझनेस माइलस्टोन. माइलस्टोन म्हणजे काय? से फॉर एक्झाम्पल तुमच्या समजा नवीन तुमचा व्यवसाय आहे आणि अ, समजा कोणी प्रसिद्ध व्यक्ती आहे त्यांनी तुमच्याकडनं खरेदी केलेली आहे किंवा पहिल्यांदा तुमचा सेल एका पर्टिक्युलर अमाऊंटच्या पुढे गेलेला आहे. ते हायलाइट आहे तुमच्या व्यवसायाची. सो ती हायलाइट तुम्ही सेलिब्रेट करू शकता. किंवा फॉलोअर्स तुमचे चांगले वाढले असतील, अनेक लोक फॉलोअर्स वाढले की ते सुद्धा हायलाइट करतात. सो ज्या काही तुमच्या व्यवसायाच्या हायलाइट्स आहेत. ठीक आहे. तुमच्या व्यवसायामुळे तुम्हाला कोणाला अ, भेटायला मिळालं किंवा काही अ, अ, चांगला फीडबॅक तुम्हाला मिळाला तर ते पण तुम्ही हायलाइट करू शकता. ओके. कॉम्पिटिटर अनालिसिस हे काय आहे ना, तुम्ही ज्या व्यवसायामध्ये आहात
त्या व्यवसायातले तुमचे बाकीचे जे कॉम्पिटिटर्स आहेत ते काय करतायत, ते कोणत्या प्रकारच्या पोस्ट करतायत, ते कधी पोस्ट करतायत, ते व्हिडिओज पोस्ट करतायत का इमेजेस पोस्ट करतायत. ठीक आहे, हे एकदा बघा, त्याच्यावरती एक नजर टाका ते काय करतायत. ठीक आहे, याच्यामुळे तुम्हाला कळेल की अरे, त्यांना समजा या व्हिडिओज वरती या इमेजेस वरती लाईक्स कमेंट्स मिळत असतील, तर आय कॅन ऑल्सो डू दॅट फॉर माय सोशल मीडिया पेज. तुम्हाला एक अंदाज येईल की कशा पद्धतीने लोक रिस्पॉन्ड करतायत या सेक्टर मधल्या बिझनेसेससाठी. सो कॉम्पिटिटर अनालिसिस करा, फार काही म्हणजे इट्स नॉट दॅट डिफिकल्ट. जस्ट तुम्हाला तुमच्या कॉम्पिटिटरची कॉम्पिटिटरचं फेसबुक पेज चेक करायचं आणि जस्ट यू हॅव टू चेक एव्हरीथिंग की काय प्रकारच्या पोस्ट ते करतात. हाऊ टू पोस्ट ऑन फेसबुक. सो जे फेसबुकवरती पोस्ट करतात आय थिंक दे ऑलरेडी नो इट, आणि मी आय विल शो इट टू यू ऑन दे आसराज पेज की कशा पद्धतीने तुम्ही पोस्ट करू शकता. सो आय थिंक आय विल कव्हर दिस इन इन द प्रॅक्टिकल ऍक्च्युली. दिस इज समथिंग पोस्ट शेड्युलिंग. सो तुमची पोस्ट तुम्ही शेड्यूल पण करू शकता. देर इज समथिंग कॉल्ड मेटा बिझनेस स्वीट. सो हे फेसबुकच्या अंडरच येतं. इथनं तुम्ही तुमची पोस्ट शेड्यूल करू शकता. तुम्हाला काही ऍक्टिव्ह टाइम्स दिसतात. ऍक्टिव्ह टाइम्स म्हणजे काय, तर या काळामध्ये फेसबुक तुम्हाला सांगतं की कोणत्या टाइम मध्ये तुमचा ऑडियन्स हा सगळ्यात जास्त ऍक्टिव्ह आहे, म्हणजे सगळ्यात जास्त ते फेसबुक कोणत्या टाइमला वापरतात. सो त्या टाइमला समजा तुम्ही पोस्ट केलं तर याचा अर्थ असं होतं की तुम्हाला रिस्पॉन्स मिळायचे, त्या पोस्टवरती रिस्पॉन्स मिळायचे चान्सेस चांगले आहेत किंवा वाढतात. सो हे ऍक्टिव्ह टाइम्स लक्षात घ्या. याच्यामध्ये ऍक्टिव्ह टाइम्स मध्ये फक्त एक ट्रिक सांगतो. आता इथे ऍक्टिव्ह टाइम त्यांनी काय दिलेले आहेत की टुडे 19 वाजून काय 30 मिनिटं. ओके. सो करेक्ट या टाइमला पोस्ट नाही करायचं. ते म्हणजे 7:30 वाजता करेक्ट या टाइमला पोस्ट नाही करायचं. थोडस अर्धा तास आधी पोस्ट करायचं. ठीक आहे, अर्धा तास 15 मिनिटं आधी थोडस पोस्ट करायचं. कारण ऍक्टिव्ह टाइम त्यांनी दिलेला आहे, ठीक आहे. पण त्या ऍक्टिव्ह टाइमला मग याचा अर्थ असा की ऍक्टिव्ह टाइमला रश पण जास्त आहे. करेक्ट. सो एक 15 मिनिटं आधी पोस्ट करा, एक अर्धा तास आधी पोस्ट करा ऍक्टिव्ह टाइमच्या. तुम्ही या टाइमला सुद्धा करून बघा, अर्धा तास आधी पण करून बघा. सी कोणत्या पोस्टला तुम्हाला चांगला रिस्पॉन्स मिळतोय. ओके, लाईव्ह करू शकता तुम्ही कधी कधी फेसबुकचं. लाईव्ह इज ऑल्सो गुड टूल टू कम्युनिकेट विथ युअर ऑडियन्स. लाईव्हचं असे फक्त की जे तुम्हाला फॉलो करतात त्यांच्यापर्यंत हे लाईव्ह पोहोचायचे चान्सेस जास्त आहेत. सो काही इव्हेंट असेल तुमच्याकडं, तुमच्या ऑफिसमध्ये म्हणा किंवा जिथे तुमचा व्यवसाय आहे तिथे, तर तिथे तुम्ही एखादं लाईव्ह करू शकता. काय चाललंय इव्हेंटमध्ये, काय होतंय, कोण बोलतंय ते तुम्ही लाईव्ह मध्ये सांगू शकता. किंवा जस्ट तुम्ही काही नवीन प्रॉडक्ट्स तुमचे लॉन्च केले असतील तर यू कॅन जस्ट वॉक एव्हरीवन थ्रू दोज प्रॉडक्ट्स, की काय काय नवीन नवीन प्रॉडक्ट्स लॉन्च केलेले आहेत. किंवा तुमच्या एकूणच दुकान असेल किंवा जे काही तुमचा व्यवसायाचं ठिकाण आहे तिथे काय काय कसं तुम्ही बिझनेससाठी तुमच्या सगळे उत्पादनं तुमचे मांडलेले आहेत, तर ते सुद्धा तुम्ही लाईव्हच्या माध्यमातून दाखवू शकता. कोणी गेस्ट आले असतील त्यांच्यासोबत तुम्ही लाईव्ह करू शकता. सो डू फेसबुक लाईव्ह, इट्स अ गुड टूल टू कनेक्ट विथ पीपल. ओके, नाव देर इज समथिंग कॉल्ड ORM. याला म्हणतात ऑनलाईन रेप्युटेशन मॅनेजमेंट. म्हणजे काय तर फेसबुकवरती बरेच लोक कमेंट्स करतात. करेक्ट, कमेंट्स करत असतात, शेअर्स करत असतात, काही तुम्हाला मेसेज करत असतात. मेक शुअर यू रिप्लाय टू देम ऑन टाइम. ठीक आहे, ऑफकोर्स तुम्हाला प्रत्येक वेळेला लगेच रिप्लाय करणं शक्य होईलच असं नाही, पण रिप्लाय करत जा. जेवढं लवकर होईल तेवढं रिप्लाय करत जा. याच्यामुळे होतं काय, सोशल मीडियावरती दिस इज कॉल्ड ब्रँड बिल्डिंग. म्हणजे समजा इमॅजिन तुमच्याकडे कोणी कस्टमर आलेला आहे, तुमचं दुकान आहे आणि तुम्ही दुकानामध्ये काही कस्टमर्सला तुम्ही अटेंड करताय. त्याच वेळेला एखादा दुसरा कस्टमर आला आणि तो लाईन मध्ये उभा आहे पण तुम्ही त्याला काहीच रिस्पॉन्स केलं नाही समजा. सो ही इज आस्किंग फॉर समथिंग, तो हाक मारतोय तुम्हाला, पण इफ यू डू नॉट रिस्पॉन्ड देन हाऊ विल इट रिफ्लेक्ट. It will reflect poorly, correct? That customer will not like that service. That customer will say, "Are me, I'm asking you some question, I'm asking for something, and you're not even looking at me. So this is poor service." So instead, तुम्ही त्याला रिस्पॉन्ड केलं, त्याला सुद्धा कळेल की ओके नाही, हे रिस्पॉन्ड करतायत. बऱ्याच वेळेला दुकानात गेल्यानंतर गर्दी असेल तर ते सांगतात की 2 मिनिटं, आम्ही आलोच तुमच्याकडे, 2 मिनिटं थांबा.
इट इज एक्झॅक्टली लाईक दिस ऑन सोशल मीडिया. फक्त सोशल मीडियावरती नो वन इज इन फ्रंट ऑफ यू, रादर पीपल विल कमेंट. मग तिथे तुम्हाला त्यांना रिस्पॉन्ड करणं गरजेचं आहे. इव्हन दो एखाद्याची काही निगेटिव्ह कमेंट आली असेल, काही कंप्लेंट आली असेल, आणि त्याच्यामध्ये काही व्हॅल्यू असेल त्या कंप्लेंटमध्ये, इफ इट्स अ जेन्युइन कंप्लेंट, जेन्युइन डिससॅटिस्फॅक्शन, त्याला ऍड्रेस करायचं. म्हणजे नॉट नेसेसरी फक्त पॉझिटिव्ह कमेंट्सलाच रिप्लाय करायचं. काही निगेटिव्ह कमेंट्स आल्या तर मेक शुअर यू रिप्लाय टू दॅट ॲज वेल. काय त्याचा प्रॉब्लेम आहे ते समजून घेऊन मेक शुअर यू रिप्लाय टू देम ॲज वेल, बिकॉज इट विल build your brand on social media. People will know on social media कि अरे these people care. I commented on their photo and they replied. ठीक है. So make sure you do that. This is called online reputation management. एक फेसबुकचा इन्साइट्स नावाचं फीचर आहे, ज्यामधनं तुम्हाला खूप सारा डेटा मिळतो. ठीक आहे. तो काय डेटा मिळतो, मी हे एक काम करतो. नाव आय विल स्टॉप शेअरिंग अँड आय विल ओपन देआसराचं फेसबुक. लेट मी ओपन देआसराज फेसबुक. I will show everyone it from there. ओके, दिसतंय सगळ्यांना फेसबुक दिसतंय? येस. हे देहासराचं फेसबुक आहे. ठीक आहे. प्रोफाईल पिक्चर हा इथे देहासराचा प्रोफाईल पिक्चर. इफ यू सी, दिस इज देहासराज प्रोफाईल पिक्चर. रिसेंटली देहासरा achieved a target of reaching out to uh, more than 3 lakh platform users. सो त्या रिलेटेड हे प्रोफाईल पिक्चर ऍड केलं होतं. दिस इज कव्हर इमेज. ही कव्हर इमेज आहे. एकच मिनिट फक्त. ही कव्हर इमेज इथे दिसते. ठीक आहे. दिस इज देहासराच कव्हर इमेज. हा देहासराचा जो आता एप्रिल महिन्यामध्ये एंटरप्रेन्योर्स एक्सलन्स अवॉर्ड झाला होता, ज्याला प्रसिद्ध फायनान्शियल ऍडवायझर रचना रानडे आणि मराठी ऍक्ट्रेस गिरिजा गोडबोले त्या कार्यक्रमाला आल्या होत्या. तर हा त्यावेळेचा ग्रुप फोटो आहे. ओके. सो तुमच्या टीम सोबतचा फोटो पण तुम्ही कव्हर इमेज म्हणून ठेवू शकता. ओके. जी मी माहिती म्हणालो होतो की देहासराची माहिती पाहिजे, इथे इंट्रोडक्शन मध्ये बेसिक देहासरा काय आहे हे इथं मेन्शन केलेलं आहे. राईट. मग इथं देहासराचा पत्ता आहे. ठीक आहे. इथे देहासराचा फोन नंबर आहे. देहासराचा ईमेल आयडी आहे. देहासराची वेबसाईट आहे. ठीक आहे. इथे टायमिंग्स पण दिसत आहेत सगळे की देहासराचे टायमिंग्स काय काय आहेत. सो यू कॅन सी दॅट ओव्हर हिअर ॲज वेल. सो या गोष्टी, ही बेसिक इन्फॉर्मेशन तिथे असणं अतिशय गरजेचं आहे. यू नीड टू ऍड दिस इन्फॉर्मेशन प्रॉपरली. दिस विल मेक युअर प्रोफाईल कम्प्लीट. सो कीप मेक शुअर दॅट यू ऍड एव्हरीथिंग. आता पोस्ट कसं करायचं? ठीक आहे. आता पोस्ट करण्यासाठी आय विल नीड टू स्विच हिअर. सो मी माझ्या प्रोफाईल वरनं दे आसरा बघत होतो. नाव आय एम स्विचिंग टू दे आसरा. ठीक आहे. पोस्ट करताना दोन गोष्टी करू शकतो मी. एक तर आय कॅन डिरेक्टली पोस्ट फ्रॉम हिअर. इथे मी काय कॅप्शन लिहिणार आणि आय विल चूज अ पिक्चर फ्रॉम हिअर, आणि जो काही एखादा पिक्चर असेल तो मी चूज करेन जे मला पोस्ट करायचे ते, आणि आय विल पोस्ट इट. दुसरा एक उपाय आहे, दॅट इज कॉल्ड मेटा बिझनेस स्वीट. तिथं कसं जायचं असतं तर, इफ यू सी टू युअर लेफ्ट यू कॅन सी देर इज समथिंग कॉल्ड मेटा बिझनेस स्वीट. सो त्याच्यावरती तुम्ही क्लिक केलं, इट विल टेक यू टू मेटा बिझनेस स्वीट. ठीक आहे. इथनं सगळ्या गोष्टी तुम्ही मॅनेज करू शकता. ठीक आहे. इथे नोटिफिकेशन दिसतात तुम्हाला. इथे प्लॅनर मध्ये तुम्ही गेलात की तुम्ही पोस्ट तुमच्या शेड्यूल करू शकता. या प्लॅनर मध्ये तुम्हाला सगळं दिसतंय बघा. काल काय पोस्ट केलं, परवा काय पोस्ट केलं, हे सगळं दिसतं. 28 तारखेला या गोष्टी पोस्ट केलेल्या, मंगळवारी या केल्या होत्या, सोमवारी हे केलं होतं. मी फ्युचरमध्ये प्लॅनिंग करू शकतो. से फॉर एक्झाम्पल 2 दिवस मी गावाला जाणार आहात किंवा 2 दिवस तुम्हाला फेसबुक वापरणं शक्य होणार नाहीये, पण पोस्ट तर करायचंय. तुम्ही शेड्यूल करू शकता. मला सॅटर्डेला काही पोस्ट करायचंय, मी इथनं शेड्यूल म्हणू शकतो. शेड्यूल पोस्ट, शेड्यूल स्टोरी, मी शेड्यूल करू शकतो. मी इथनं डिरेक्टली पोस्ट करू शकतो. ठीक आहे. मी क्रिएट पोस्ट वरती गेलो, क्रिएट पोस्ट, क्रिएट स्टोरी, क्रिएट रील, मी डिरेक्टली इथनं पोस्ट करू शकतो. त्याच्यानंतर इनबॉक्स मध्ये तुम्ही गेलात तर मला इथे लोकांच्या ज्या काही कमेंट्स आलेल्या आहेत,
जे काही लोकांचे प्रश्न आहेत ते डिरेक्टली मी येतनं त्याला उत्तर देऊ शकतोय. त्याच्यानंतर इफ आय गो टू इनसाइट्स, इनसाइट्स म्हणजे मगाशी म्हणालो होतो. सो इनसाइट्स मध्ये काय होतं, तुम्हाला खूप सारा डेटा मिळतो की तुमचं पेज कसं ग्रो करतंय. बेसिकली याचा डेटा तुम्हाला इथनं मिळतो. ठीक आहे. तुम्ही कस्टमाइज सुद्धा करू शकता. आता हे लास्ट 28 डेज, लास्ट एक महिना 28 दिवसांमधलं 4 आठवड्यातला डेटा काय आहे, तर रीच काय आहे, किती लोकांपर्यंत पेज पोहोचलेलं आहे. 3 सेकंड व्ह्यू म्हणजे व्हिडिओज आहे, एक कॅटेगरी आहे, व्हिडिओज किती लोकांनी बघितले, त्याचा डेटा तुम्हाला इथं सगळा दिसतो. म्हणजे फेसबुकचे फॉलोअर्स किती आहेत ते तुम्हाला इथं दिसतंय. तुम्हाला फेसबुक आणि इंस्टाग्राम असा दोघांचा इथं डेटा मिळतो बरं का, सेपरेटली. हा ओव्हरव्ह्यू आहे सगळा. डिटेलमध्ये तुम्ही समजा गेला रिझल्ट मध्ये, तिथं वेगवेगळे फेसबुक रीच कोणत्या दिवशी कशी आहे याचा असा ग्राफ तुम्हाला तिथे दिसतो. सो ह्या रीचचा उपयोग काय होतो ना, आता इथे समजा तुम्ही बघितलं तर 7 तारखेला सगळ्यात जास्त रीच आहे. करेक्ट, सगळ्यात हायएस्ट रीच आहे 7 तारखेला. आता याचा उपयोग मला कुठं होईल, तर मी जेव्हा पुढे जाऊन बघेन की अरे हा 7 तारखेला आपण काय पोस्ट केलं होतं, त्यांना खूप जास्त रीच मिळाल्या त्या पोस्टला. मग मी 7 तारखेला काय पोस्ट केलं होतं ते मी बघेन. मग ती पोस्ट याचा अर्थ खूप चांगलं परफॉर्म करते. सो मी ते रिपीट करू शकतो ती गोष्ट. ठीक आहे. फेसबुक व्हिजिट्स किती आल्या तुमच्या पेजला या महिन्यामध्ये, त्या सिलेक्टेड टाइम पिरियडमध्ये, ते तुम्हाला इथं दिसतं. फेसबुकचे फॉलोअर्स तुमचे या महिन्यामध्ये किती वाढले ते तुम्हाला इथं दिसतं. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला दिसतात. तुमचा ऑडियन्स तुम्हाला दिसतो. ठीक आहे. आणि लीड्स बेंचमार्किंग, डोंट गो इन टू दॅट राईट नाव. ओव्हरव्ह्यू आणि कॉन्टेंटमध्ये पण तुम्हाला पोस्ट वाईज तुमच्या प्रत्येक पोस्टने किती परफॉर्म केलेलं आहे हे तुम्हाला इथे दिसतं. प्रत्येक पोस्टला किती लाईक्स, कमेंट, शेअर झालेले आहेत, किती लोकांपर्यंत ती पोहोचलेली आहे, रीच किती आहे त्याचा. सो ज्या पोस्टला चांगला रीच आहे, ज्या पोस्टला चांगले लाईक्स आहेत, ते तुम्ही रिपीट करू शकता. सो हा सगळा जो कॉन्टेंट आहे हा तुम्हाला इथे इनसाइट्स मध्ये मिळतो. हे तुम्हाला कसं जायचं, आय विल रिपीट, इथं कसं जायचं असतं. फेसबुक वरती आलात तुम्ही तुमच्या पेजवरती की शिफ्ट स्विच टू युअर बिझनेस प्रोफाईल, देन तुमच्या प्रोफाईल पिक वरनं इथे तुम्ही यायचं. ठीक आहे. लेफ्ट साइडला तुम्हाला इथे मेटा बिझनेस स्वीट दिसेल. सो यू क्लिक ऑन मेटा बिझनेस स्वीट अँड देन यू गो टू मेटा बिझनेस, आणि मग हे ओपन होतं जे आता मी सगळं दाखवत होतो ते. ठीक आहे. एनी एनी क्वेश्चन टू अंटिल, सॉरी, अप टू दिस पॉइंट. हे सगळं पेड आहे की फ्री? हे सगळं फ्री आहे. ओके. तुम्हाला ऍड रन करायची असेल फेसबुकवरती तर दॅट इज पेड. पण पोस्ट करणं, इनसाइट्स चेक करणं, जे आता मेसेजेस आले होते त्याला रिप्लाय करणं, किंवा बेसिकली मेटा बिझनेस स्वीटचे सगळे फीचर्स ते फ्री आहेत. ऍड रन करायची असेल तर दॅट इज पेड. मग तिथे तुम्हाला प्रॉपर तुम्ही ऍड रन करता, दॅट इज पेड. मेटा एफ बी फ्री आहे का? सो बेसिकली मेटा हे कंपनीचं नाव आहे. ठीक आहे. त्याच्या अंडर फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप हे सगळं येतं. ऍड रन करणं मॅम, तो कम्प्लिटली वेगळा विषय आहे. त्याच्यासाठी 1 तास पण कदाचित आपल्याला पुरणार नाही. सो आज आपण आता फक्त ओव्हरव्ह्यू घेणार आहोत. एक दिवशी आपण नक्की फेसबुक ऍड्स साठी एक टॉपिक घेऊयात. म्हणजे तोच असेल सेशनचा विषय की फेसबुकची ऍड कशी रन करायची. सो डेफिनेटली आय हॅव नोटेड इट डाऊन. आपण हे नक्की एक सेशन घेऊयात. Okay, I have tried most of the things, but when we try to do it organically, it doesn't really help much. Till the time you run paid ads, it works fabulous. And unfortunately, that is true. It also depends की तुमचा बिझनेस कोणता आहे, कारण फेसबुकची रीच काइंड ऑफ थोडीशी लिमिटेड आहे ऑर्गॅनिकली. सो येस, अनफॉर्च्युनेटली दॅट इज ट्रू, बट दॅट्स हाऊ इट वर्क्स. सर, कॉन्टॅक्ट, येस, तुम्ही दयासरा फाउंडेशनला कॉन्टॅक्ट करू शकता इन केस इफ यू हॅव एनी क्वेश्चन, एनी डिफिकल्टी, यू कॅन कॉन्टॅक्ट दयासरा फाउंडेशन. मेटा बिझनेस स्विचचं बटन कुठे असतो कळालं नाही. ओके, मेटा बिझनेस स्विचचं बटन नाही, असं तुम्ही स्विच केलं ना तुमच्या प्रोफाईलला की डावीकडं तुम्हाला अशी लिस्ट मिळेल सगळी, काही ऑप्शन आहेत, त्याच्यात सगळ्यात खाली मेटा बिझनेस स्विच दिसेल. So, तर त्याच्यावरती तुम्ही क्लिक केलं की डायरेक्ट नवीन विंडो मध्येच ते नवीन टॅब मध्ये ते ओपन होतं.
खूप इन्फॉर्मेटिव्ह आहे सेशन. ओके, थँक्यू. बट हाऊ डू वी मेक पोस्ट रीच प्रॉस्पेक्टिव्ह क्लायंट्स? ओके, याच्यासाठी एक करू शकता तुम्ही. थोडंसं टाइम कन्झ्युमिंग आहे, थोडंसं मॅन्युअली करावं लागेल. तुमच्या पोस्ट तुम्ही शेअर करू शकता तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये, तुमच्या फ्रेंड सोबत. कारण एक तुम्हाला एक ट्रिक सांगतो. फेसबुक असेल किंवा कोणतेही हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स असतील, जेव्हा जेव्हा त्या पोस्टला कमेंट्स मिळतील, लाईक्स मिळतील भरपूर, फेसबुकला आपोआप फेसबुक आपोआप ते ऑर्गॅनिकली जास्त स्प्रेड करायला लागतं. ठीक आहे, आपोआप ती पोस्ट मग जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचते. एक मी साधं तुम्हाला उदाहरण देतो. जर का आता काही दिवसांपूर्वी जे मी म्हणालो, ईएचं सेशन झालं होतं. सो तिथे काही सेलिब्रिटीज आले होते, दे आर व्हेरी ऍक्टिव्ह ऑन सोशल मीडिया. सो त्यांच्या ज्या व्हिडिओज होता त्याच्यावरती ऑर्गॅनिकली सुद्धा आम्हाला खूप छान रीच मिळाला. का? कारण लोक त्याच्यावरती कमेंट्स करत होते, शेअर करत होते. आता तुम्ही म्हणाल की आमच्याकडे सेलिब्रिटीज कुठून येणार? दॅट्स फाईन. व्हिडिओमध्ये सेलिब्रिटी बोलतीये की सर्वसामान्य लोक बोलतायत, दॅट डझंट मॅटर. व्हॉट मॅटर्स इज कमेंट्स येत आहेत का, लाईक्स येत आहेत का. सो इनिशियली व्हॉट यू कॅन डू इज की तुमची पोस्ट किंवा तुमचं पेज तुम्ही तुमच्या फ्रेंड्स सर्कलमध्ये किंवा जे तुमचे लाईक माइंडेड लोक आहेत किंवा जी तुमची काही उद्योजकांची एखादी कम्युनिटी असेल त्याच्यामध्ये, तुमच्या फॅमिली सर्कलमध्ये, फ्रेंड्स सोबत तुम्ही शेअर करा. त्यांना सांगा लाईक करायला, सबस्क्राईब करायला. एखादी पोस्ट तुम्ही शेअर केली असेल, इंटरेस्टिंग असेल काही, ते त्यांना तुम्ही लाईक करायला सांगा, शेअर करायला सांगा. जेणेकरून मग हळूहळू तो रीच वाढत जातो. इट इज डिफिकल्ट. मी अजिबात म्हणत नाहीये की तुम्ही एकदा पोस्ट केली, लाईक्स कमेंट शेअर झाला की म्हणजे हजारो लाईक्स तुम्हाला मिळणार आहेत, पेज तुमचं खूप मोठं होणार आहे. इट इज अ टाइम कन्झ्युमिंग प्रोसेस. आणि यासाठी जे मी सगळ्यात एंडला सांगतो, कन्सिस्टन्सी इज द की. ठीक आहे, तुमचं सोशल मीडिया तुम्ही एका दिवसात नाही ग्रो करू शकत. ठीक आहे, तुम्हाला खूप कन्सिस्टंट राहावं लागतं. दयासरा फाउंडेशनकडे आता 40,000 फॉलोअर्स आहेत, जे आम्ही 10 वर्ष झाले काम करतोय त्याच्यानंतर एवढे फॉलोअर्स झालेत. सो कन्सिस्टन्सी इज द की. जे काही कराल ते दर आठवड्याला करा. असं नका करू की ओके या आठवड्याला मी खूप सिरियस आहे, मी दररोज पोस्ट केले काही ना काहीतरी, मी छान फोटोज काढले, छान मस्त मस्त कॅप्शन्स लिहिल्या, आणि मग नंतर 2 महिने मी काहीच नाही केलं. डोंट डू दिस. दररोज नाही पोस्ट केलं तरी चालणार आहे, आठवड्याला 2 पोस्ट करा, पण कन्सिस्टंटली करा. पेड ऍड व्हेरी इन्फॉर्मेटिव्ह सेशन, थँक्यू. यातील प्रत्येक मुद्द्यावर स्वतंत्र सेशन घेऊ शकाल का? डेफिनेटली सर. याच्या ऍक्च्युली यातला प्रत्येक मुद्दा इज वर्दी ऑफ अ डिफरंट सेशन. सो देआसरा फाउंडेशन दर महिन्याला असे वेगवेगळे सेशन्स घेत असते. सो आम्हाला ऍक्च्युली हे तुमच्याकडनं जे फीडबॅक येतात ते खूप महत्वाचे आहेत. कारण आम्हाला यातनं कळतं की लोकांना कोणत्या प्रकारचे सेशन्स पाहिजेत. ठीक आहे. सो डेफिनेटली पेड ऍडचा एक जो सेशन आहे किंवा मेटा कसं वापरावं, हा जो एक मुद्दा आहे त्याच्यावरती आपण एक नक्की सेशन घेऊया. वी आर पॉइंटिंग एव्हरीथिंग, म्हणजे वी आर नोटिंग डाऊन एव्हरीथिंग. सो येस, नक्कीच. बिझनेस स्विच साठी पेज हे बिझनेसचं लागतं का? नाही, इट हॅज टू बी बिझनेस. हा प्रश्न कोणी विचारलाय मला सांगू शकता? कारण ते नाव सेम येतंय. हा जो प्रश्न विचारलाय ना की स्मिता. ओके, सो स्मिता मॅम, इंडिव्हिज्युअल पेज नाही, तुमच्या बिझनेसचं पेज लागतं. इंडिव्हिज्युअल पेजला मेटा बिझनेस स्वीट नाही यूज करताय. डू वी हॅव एनी पेड सर्व्हिसेस बाय विच वी कॅन मेक पोस्ट अपिअर फॉर प्रॉस्पेक्टिव्ह क्लायंट्स बाय गिव्हिंग सम क्रायटेरिया ऑफ क्लायंट्स? तुम्ही बूस्ट करू शकता पोस्ट तुमची. जेव्हा तुम्ही बूस्टचं ऑप्शन सिलेक्ट करता तेव्हा इट इज अ पेड थिंग. मला काही पैसे देऊन मग ती पोस्ट बूस्ट करावी लागेल. बट दॅट टाइम यू कॅन सिलेक्ट सम ऑडियन्स, एज ग्रुप वगैरे, तुम्हाला असं ऑडियन्स सिलेक्ट करता येतो. एफबी पेज क्रिएटिंग वर पण सेशन घ्या का? नक्की नक्की, आपण एफबी पेज वरती पण सेशन घेऊयात. ज्यांना नाही माहिती फेसबुक पेज कसं करायचं, नक्की आपण जे एक सेशन घेऊ त्याच्यामध्ये आपण हे पण कव्हर करू. येस, ऍड साठी ऑलरेडी नोट डाऊन केलेलं आहे. हाऊ फेसबुक ए आय इज युजफुल. ऑनेस्टली आय विल हॅव टू गो थ्रू दिस फेसबुक ए आय साठी. पण येस, आता या क्षणी माझ्याकडे याचा आन्सर नाहीये. आय विल बी ऑनेस्ट विथ यू, या क्षणी माझ्याकडे याचा आन्सर नाहीये. आय विल गो थ्रू दिस. येस, देआसराच्या सर्व्हिसेस आहेत काही उद्योजकांसाठी, सोशल मीडिया मार्केटिंगसाठी. इफ यू कॅन जस्ट गो टू देआसराज वेबसाईट, सर्व्हिसेस मध्ये तुम्ही तिथे गेलात तर तुम्हाला या सर्व्हिसेस मिळतील. येस, रील्स साठी पण आपण सेशन घेऊया डेफिनेटली. सो आपल्याला पेड ऍड वरती सेशन घ्यायचंय, मेटा बिझनेस स्वीट वरती घ्यायचंय,
पेज कसं स्क्रॅच पासून क्रिएट करायचं त्याच्यावरती सेशन घ्यायचंय, इंस्टाग्राम वरती घ्यायचंय. येस. इज देर एनी शॉर्ट टर्म कोर्स दे असं आपण कोर्स नाही घेत मॅम, कोर्स नाही आहेत आपल्याकडं. येस, ऍड साठी. ओके, मी सगळ्यांना परत एकदा ऍड साठी सांगतो. ऍड साठी आत्ता आपण ते कव्हर नाही करू शकत बिकॉज इट इज अ कम्प्लिटली डिफरंट टॉपिक. पण येस, आम्ही नोट डाऊन केलेलं आहे. ऍड साठी आपण नक्की एक सेशन घेऊया. एफबी आणि इंस्टाग्राम सेशनची इन्फॉर्मेशन कशी मिळेल? फॉलो दया सराचं पेज. आपण असे सेशन सारखेच घेत असतो दर महिन्याला. ऍक्च्युली दर महिन्याच्या एंडला युजली असे आपले सेशन्स असतात, जे मी किंवा माझा कोणी कलिग ते सेशन्स कंडक्ट करतो. सो येस, तुम्ही पेज फॉलो केलं तर तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळेल. इज बिझनेस अकाउंट फ्री ऑन एफबी? येस, इट इज फ्री. येस, नो मनी फॉर दॅट. तुम्ही असे सेशन्स किती दिवसात घेणार? पुढचा सेशन मॅम आपला पुढच्या महिन्यामध्ये असेल. सो तुम्ही दयासराचं पेज जर का फॉलो केलं तर आय थिंक पुढच्या महिन्याच्या एंडला, सप्टेंबर एंडला साधारण आपलं हे सेशन असतं. आता वेगवेगळं असेल म्हणजे आता पुढच्या महिन्यात फेसबुक हा विषय नसेल, पुढच्या महिन्यात कदाचित वेगळा विषय असेल. जो कोणता असेल, काय असेल, हे तुम्हाला दयासरचं पेज फॉलो केल्यावर तुम्हाला कळेल. एक मिनिट, एक Q&A मध्ये मला प्रश्न आलाय. सॉरी. पर्सनल एफबी अकाउंटला बिझनेस नेमने पेज करू शकतो की अकाउंटच एफबीचं नेम मध्ये असावं लागतं? सोनाली मॅम, मला प्रश्न नाही कळला. कॅन यू रिपीट दिस क्वेश्चन? मला नाही कळला हा प्रश्न तुमचा. तुम्ही मगाशी विचारलं होतं. सॉरी, मी आत्ता बघितला हा प्रश्न. तुम्ही जे विचारलंय क्वेश्चन अँड आन्सर मध्ये ते मला नाही कळलं. तुम्ही म्हणजे सेशन सर लेट जॉईन केले, नो प्रॉब्लेम. हा मॅम, बोला बोला. बोलू बोलू शकते का? हो, बोला बोला. हा, माझं पर्सनल फेसबुकचं अकाउंट आहे. त्या अकाउंटमध्ये मी हम्म. एफबीचं पेज फक्त बिझनेस साठी म्हणून क्रिएट करून त्याच्यात तुम्ही सांगताय ह्या सगळ्या गोष्टी केल्या तर तसंच चालतं, की बिझनेस साठी म्हणून एक एफबीचं अकाउंटच वेगळं लागतं? नाही, तुम्ही तुमचं अकाउंट तयार केलेलं आहे सोनाली रायकर नावानं. त्याच्या अंडर तुम्ही पेज तयार केलं की पेज साठी ओके. तुम्हाला मेटा बिझनेस स्वीट, इन्साइट्स वगैरे हे सगळं मिळतं आपोआप. तुम्हाला नवीन तुमच्या बिझनेस साठी प्रोफाईल करायची गरज नाहीये. ओके ओके, ठीक आहे. थँक्यू. येस अंजू मॅम, हे सेशन तुम्ही लेट जॉईन केलं, नो प्रॉब्लेम. हे जे सेशनचं रेकॉर्डिंग आहे ते पुढच्या 1-2 दिवसामध्ये आपण युट्यूब वरती टाकणार आहोत. सो युट्यूब वरती तुम्ही चेक केलं तर प्लेलिस्ट मध्ये इव्हेंट्स नावाचा तुम्हाला प्लेलिस्ट मध्ये एक प्लेलिस्ट दिसेल. सो त्याच्यामध्ये तुम्हाला हे सेशन पुढच्या 1-2 दिवसात अपलोड झालेलं दिसेल. येस, सर, आत्ताच मला मी एक हा क्वेश्चन प्रश्न आहे. आन्सर केला. अर्चना बोलती. एक प्रश्न आहे. येस, बोल. आता ज्या मॅडमनी विचारलं की आपल्या पर्सनल अकाउंट मध्ये बिझनेस अकाउंट, ते कुठून आपल्याला तो ऑप्शन मिळतो म्हणजे बिझनेस अकाउंट क्रिएट करण्याचा एफबीचा? ओके, सो वेट, मी पटकन हे सांगतो कसं करतात. पेज दिसतंय ना माझं? ओके. येस. सो इथे हे माझं पर्सनल हे माझं पर्सनल प्रोफाईल आहे. सो इथे माझा आवाज येतोय ना सगळ्यांना? स्लो नाहीये ना काही, म्हणजे काही लॅग होतंय वगैरे असं नाहीये ना? नाही सर, येतं व्यवस्थित. ओके नाही, ओके परफेक्ट आहे, परफेक्ट आहे. ओके ओके, ठीक आहे. सो तुमच्या पेज वरती तुम्ही इथे आलात की हे तुम्हाला अशी सगळी हे इन्फॉर्मेशन अशी दिसते, बरोबर? सगळं असं हे दिसतं. सो इथे पेजेस हा ऑप्शन दिसेल तुम्हाला लेफ्ट साइडला. इथे पेजेस असं ऑप्शन दिसेल. इथे सी मोड करायचं, कदाचित हा आधी दिसणार नाही. सी मोड केलं की हा पेजेसचा ऑप्शन तुम्हाला दिसेल. इथं क्लिक करायचं. इथनं यू कॅन क्रिएट अ पेज. मग इथं क्रिएट पेज याच्यावरती क्लिक करायचं आणि देन यू कॅन क्रिएट अ पेज फॉर युअर बिझनेस. ठीक आहे. येस सर, थँक्यू सो मच. सर, मला एकच विचारायचं आहे याच संदर्भात. आपण बोला. एका अकाउंटला, पर्सनल अकाउंट आहे तर प्रोफाईल वेगळं करू शकतो का आणखी? म्हणजे मला काय आहे की पर्सनल अकाउंटला जे माझे लोक आहेत कॉन्टॅक्ट, हम्म, त्यांना हम्म. ते मला
आणि बिझनेसचं असं वेगळं ठेवायचं थोडं सेपरेशन. तर बिझनेससाठी मी एक प्रोफाईल वेगळं केलं याच अकाउंटला, आणि हे प्रायव्हेट केलं. तर असं काही करू शकतो का आपण की ते दोन्ही वेगळं नाही ठेवता येईल? नाही नाही, हे बघा. हम्म. ओके, हे मी कन्फ्युजन काय होत आहे सांगतो. पहिलं येतं तुमचं स्वतःच्या नावाने तुमचं एक प्रोफाईल आहे. ठीक आहे, प्रोफाईल लक्षात ठेवा, प्रोफाईल हे नेहमी तुमच्या पर्सनल यूजसाठी आहे, वैयक्तिक वापरासाठी. आणि पेज बरं. हे बिझनेससाठी आहे. ठीक आहे. सो हो. कोणतंही पेज जर का तुम्हाला क्रिएट करायचं असेल बिझनेससाठी, तर तुम्हाला एक हा. वैयक्तिक प्रोफाईल असणं गरजेचं आहे. ते प्रोफाईल तुम्ही क्रिएट करता आणि मग त्या प्रोफाईल वरून तुम्ही पेज क्रिएट करता. ठीक आहे. सो प्रोफाईल आधी टॉपला आहे, ते गरजेचं आहे. ठीक आहे. त्याच्या अंडर पेजेस येतात वेगवेगळे. आता तुम्ही बघितलं असेल, माझ्याकडे सुद्धा बरं. माझी प्रोफाईल आहे, तेजस धारकर या नावानं माझी वैयक्तिक प्रोफाईल आहे, ज्याच्यावरती काही माझे फॉलोअर्स आहेत, ज्याच्यावरती मी काहीतरी क्रिकेट संदर्भात पोस्ट करतोय. ते देआसराच्या पेजवरती दिसत नाही, ते माझ्या प्रोफाईलवरती दिसतं. ते माझं वैयक्तिक आहे. ठीक आहे. त्याच्या बरं. अंडर देआसराची प्रोफाईल आहे, देआसराचं पेज आहे, सॉरी, देआसराचं पेज आहे जे बरं. बिझनेससाठी. सो तुमचे बरं. फॉलोअर्स असतील तुमच्या वैयक्तिक प्रोफाईलवरती, तर ते आणि तुमचे पेजचे फॉलोअर्स या दोन वेगळ्या गोष्टी राहणार आहेत. समजा तुमच्या वैयक्तिक प्रोफाईलवरती 1,000 तुमचे मित्र आहेत त्याच्यावरती, याचा अर्थ तुम्ही जे पेज क्रिएट कराल त्याच्यावरती सुद्धा तुम्हाला डायरेक्टली 1,000 लाईक्स मिळतील असं होत नाही. तुम्हाला ते इंडिव्हिज्युअली ग्रो करावा लागतो. ठीक आहे. सो या दोन ओके, सेपरेट मला एक गोष्टी आहेत. विचारायचं आहे की याच्यामध्ये, हम्म, नाही, याच्यामध्ये समजा मी बिझनेसचं प्रोफाईल, सॉरी, पेज तयार केलं. आता बिझनेसच्या पेजवर मी काही पोस्ट टाकत राहिले, तर हम्म, त्या मला माझे जे वैयक्तिक जे कॉन्टॅक्ट आहेत त्यांना दिसायला नको आहेत हम्म. का? ते त्यांना पण दिसत राहणार असं मला म्हणायचं आहे. नाही, त्यांना दिसणारच नाही जोपर्यंत ते तुम्हाला फॉलो करत नाही तुमच्या त्या पेजला. सो आता अच्छा. देआसराचं पेज मी ओके. मॅनेज करतोय. ठीक आहे. समजा हो. देआसराच्या पेजवरनं आम्ही जे काही पोस्ट करू ते माझ्या वैयक्तिक यादीतले जे माझे मित्र आहेत त्यांना दिसत नाही. ते फॉलो करत असतील ओके, देआसराला तर फाईन. त्यांना दिसेल. अच्छा, अच्छा. ओके, फाईन. ठीक आहे. ओके, गॉट इट, गॉट इट. आपण व्हेरी माझ्या क्लिअर, व्हेरी क्लिअर. प्रोफाईलवरनं काही केलं, वैयक्तिक प्रोफाईलवरनं, तर मग ते माझ्या फ्रेंड्सना दिसणार. हां. पण मी एखाद्या पेजवरून काही ऍक्टिव्हिटी केली, काही पोस्ट केलं, काही व्हिडिओ टाकली, तर ते माझ्या हां. प्रोफाईल मधल्या लोकांना दिसणार नाही. अच्छा. म्हणजे हे दोन्ही सेपरेट राहणार बेसिकली, जरी अकाउंट एक असला तरी सेपरेट राहणार. सुद्धा. येस येस, एव्हरीथिंग विल बी सेपरेटेड. टू थिंग्स विल रिमेन सेपरेट. ओके, ओके, येस. फाईन. ओके. ओके, ओके. थँक्स अ लॉट. मग तसं मी 2-3 बिझनेसेसचे वेगवेगळे पण करू शकते पेजेस. येस बरोबर आहे येस, ना? मल्टिपल मल्टिपल करू शकता तुम्ही. माझं ओके, आता बघितलं असेल तर भरपूर ओके. पेजेस आहेत वेगवेगळे. अच्छा. ओके, ओके. करू शकता तुम्ही. येस. ओके. ओके, ग्रेट. शंका थँक्स. एकच निरसनाची शेवटचं व्हॉट्सअप. विचारते मी, हा. की मी आता तुम्हाला आम्ही सगळं फ्रीमध्ये विचारतोय, चांगली माहिती मिळते. हम्म, पण या हम्म. संदर्भातली काही कन्सल्टन्सी मिळू शकते का? नंतर समजा प्रोफाईल पेज वगैरे सगळं करायला गेलं किंवा काय? तर ओके. आता हे असे सो प्रश्न नंतर कन्सल्टन्सी येतील सच छोटे नाहीये मोठे. काही. ओके. बरं. कन्सल्टन्सीची अशी काही सर्व्हिस नाही आता. पण येस, आम्ही देआसरापर्यंतही ओके. पोहोचवू. तुमचा जो फीडबॅक आहे तो आम्ही पोहोचवू देआसरापर्यंत. ओके, फाईन. म्हणजे कसं टेक्निकल नुसतं नाही, पण मार्केटिंगच्या दृष्टीने सुद्धा म्हणजे बऱ्याच गोष्टी पॉसिबल आहेत पण माहिती नाहीयेत, की हम्म, लोकांपर्यंत हम्म, रीच कसं करायचं. म्हणजे पेड ऍड इज वन थिंग, पण या हम्म, पोस्ट ऑर्गॅनिकली न करता की विथ सम म्हणजे मे बी थोडेसे एक्सपेन्सेस करून सुद्धा टार्गेट हम्म, हम्म, ऑडियन्स पर्यंत त्या पोहोचवणं व्हिडिओज किंवा पोस्ट, हम्म, हम्म. यासाठी काय करता येईल? कारण ऑर्गॅनिकली करायला, ग्रो करायला वेळ खूप लागतो ना, आणि वी ऍज अ करेक्ट. सिनियर पर्सन वी डोंट हॅव टाइम समटाइम्स इफ वी हॅव स्टार्टेड हम्म, हम्म, लेट दिस ऍक्टिव्हिटी. तर त्या दृष्टीने मला ओके. विचारायचं होतं. देन वी डोंट माइंड स्पेंडिंग ऑल्सो इनिशियली. हम्म, हम्म. ओके ओके, नाही, डेफिनेटली हे तुमचं फीडबॅक आम्ही देआसरापर्यंत पोहोचवू. येस. ओके, थँक्स. या, बाय. या ओके. आता वरती एक प्रश्न होता, शंका निरसनासाठी व्हॉट्सअप ग्रुप आहे का? आमचे प्रश्न पाठवून ग्रुपमधील कोणी टेक्निकल एक्सपर्ट उत्तर द्यावे. ओके, आय एम नॉट शुअर असा कुठला ग्रुप आहे का देआसराचे. यू कॅन कॉन्टॅक्ट देआसरा इफ असं काही आहे का. इच टाइम कुठल्या टॉपिक रिलेटेड सेशन असतात हे सर. प्रत्येक महिन्याच्या स्टार्टिंगला तुम्हाला फेसबुकवरनं किंवा सोशल मीडियावरनं तुम्हाला कळेल की या महिन्याच्या एंडला कोणतं सेशन होणार आहे. सो आता तो टॉपिक डिसाइडेड नाहीये, तो आपण पुढच्या काही दिवसामध्ये डिसाईड करू. Please explain in English. What you want me to explain in English? Let me know. I will repeat that. Just put that in the chat box. What you want me to explain in English? Who can see our created pages? Can we have a selection of viewers?
सो एनीवन हू फॉलोज युअर पेज कॅन व्ह्यू इट. म्हणजे असं काही त्याला सिलेक्शन असं काही नाहीये. बेसिकली तुम्हाला तुमचं पेज जर का ग्रो करायचं असेल तर म्हणजे ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. राईट. सो असं काही तिथे क्रायटेरिया नाहीये. इज इट डिफॉल्ट सीन वी नीड टू शेअर ऑल. मला नाही कळलंय सेकंड पॉइंट, मला नाही कळलं मॅम तुमचा. पेड मार्केटिंग येस आपण घेणार आहोत त्याच्यावरती. प्लीज मेक अ ग्रुप फॉर इन्फॉर्मेशन सेशन. थँक्यू. व्हॉट्सअप ग्रुप बनवा सर. दॅट विल ओके ठीक आहे. आपण विल विल लेट दे आसरा नो की यू नीड अ व्हॉट्सअप ग्रुप. येस. एनिवन एल्स? काही कोणाचा काही Q&A मध्ये परत एक प्रश्न आहे? थँक्यू तानाजी सर. थँक्स अ लॉट. थँक्यू. I want to know if we need to create different profiles for different businesses or keep one profile, one personal profile and one personal profile and different pages. Okay. So you can create multiple pages if you have multiple businesses. Let's say you have two businesses. You do not need to create two separate profiles for yourself. You can create one profile that is in your name, and then under that profile you can create two separate pages for two separate businesses. Okay. Does this answer your question? Very informative. Thank you. Thanks a lot. Thank you so much. Just a curious question है, how to pronounce this spelling? Mubassira. Mubassira, is it correct? Sorry, म्हणजे हे pronunciation बरोबर आहे माझं? Okay, okay, yes. Yeah, अजून कोणाला काही प्रश्न आहेत? We'll just wait for 2 minutes or then we will close this session. इन केस प्रश्न नसतील, काही फीडबॅक असेल तुमचा, चांगलं झालं किंवा वाईट झालं, खूप सारं कळलं किंवा काहीच कळलं नाही, जे काय असेल तर ते सुद्धा तुम्ही, इट्स नॉट जस्ट क्वेश्चन दॅट यू हॅव टू आस्क. तुमचा काही फीडबॅक असेल, पॉझिटिव्ह निगेटिव्ह जो काय असेल फीडबॅक, तर तुम्ही चॅटबॉक्स मध्ये देऊ शकता किंवा अनम्यूट करून सांगू शकता. सपोर्टिव्ह हॅलो ऍप्स आर रिक्वायर्ड. खरंच फेसबुक खूप ग्रुप. छान होतं. ओके, थँक्यू थँक्यू. हॅलो. हा हा, कारण आम्हाला ज्यांना विशेष माहिती नाहीये, टेक्नोसेवी खूप नाहीयेत, म्हणजे स्पेशली फेसबुक, इन्स्टा वगैरेसाठी, तर त्यांना हा इन्फॉर्मेटिव्ह सेशन म्हणून खूपच चांगला होता आणि यू हॅव पेशंटली आन्सर्ड ऑल द क्वेरीज. मला एकच उत्सुकता म्हणून विचारायचं आहे, आर यू फाउंडर ऑफ दे आसरा और नो नो हाऊ आर यू नो, कनेक्टेड? आय एम नॉट. देआसराचे फाउंडर आहेत ओके. डॉक्टर आनंद देशपांडे, जे पर्सिस्टंटचे फाउंडर आहेत. मी नाहीये. Yes, yes, that we know. I mean, not founder maybe, but are you in management committee or some नो like? नो नो, मी देआसरामध्ये नाही काम करत. आय एम फ्रॉम अ कंपनी कॉल्ड अपग्रोथ. ओके. आणि Okay. अपग्रोथ हे देआसराचे सर्व्हिस पार्टनर आहेत. ठीक आहे. अच्छा. सो हे सेशन्स Okay. ऑन Okay. ऑन बिहाफ ऑफ देआसरा वी आर कंडक्टिंग दिस सेशन. Okay. Okay. Great. Okay. ओके. Okay. Thanks. आणि तुमचे एक्सप्लेनिंग एक स्किल्सही चांगले होते. Yeah. येस, थँक्यू थँक्यू. विश्वजित सर, तुम्ही प्रश्न Yes. विचारलाय फेसबुक अलोन इज इनफ. हा, तुम्हाला आता क्रिएटिव्ह बनवायचे, म्हणजे तुमचे जे इमेजेस बनवायचे आहेत त्याच्यासाठी तुम्ही कॅनव्हा सारखं एखादं टूल वापरू शकता, किंवा तुमच्या कॅप्शन्स ज्या आहेत त्या लिहिण्यासाठी तुम्ही चॅट जीपीटी वगैरे वापरू शकता. पण त्याच्यानंतर म्हणजे इमेजेससाठी कॅनव्हा आणि मे बी कॉन्टेंटसाठी इन केस तुम्हाला हेल्प हवी असेल तर चॅट जीपीटी सारखं टूल तुम्ही वापरू शकता. तर एक विचारायचं, कॅनवा मध्ये आपण हे जे तुम्ही पिक्सेल मगाशी जे डायमेन्शन्स दिले होते लोगो आणि पेज साठीचे, कव्हर पेज साठी, हम्म. तर ते कॅनवा मध्ये बनवून आपण इकडं वापरू शकतो ना एफबीच्या पेजला? हो हो, येस 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 और येस. अदर दॅन म्हणजे फोटोशॉप वगैरे इतर पण टूल्स वापरून पण करू शकतो? कुठलेही टूल वापरा तुम्ही, दॅट इज फाईन. ते कुठले? डायमेन्शन तेवढं पाहिजे, म्हणजे तुम्ही डायमेन्शन. फोटोशॉप करा, ओके. कॅनव्हा वापरा, ओके. इट्स फाईन. ओके. पण हेच इन्स्टाला वगैरे पण इतर चालतील सेम इन्स्टाला डायमेन्शन? थोडेसे डायमेन्शन्स वेगळे राईट ना, बरं. म्हणजे तुम्हाला इन केस ते चेक करायचं असेल यू कॅन चेक इट ऑनलाईन. पण येस, म्हणजे अच्छा. प्रिन्सिपल जे ओके. आहे की तुमचा प्रोफाईल पिक्चर हा तुमचा लोगो असावा. दॅट रिमेन्स येस. कॉन्स्टंट अक्रॉस ऑल प्लॅटफॉर्म्स. येस येस. थँक्यू. हॅलो.
थँक्यू सगळे जे इन्फॉर्मेटिव्ह सेशन आहे म्हणतात त्यास थँक्स अ लॉट. व्हेरी हॅलो we would like to attend more sessions about advertising. Yes. So, Kshipra हॅलो ma'am, you सर. can follow Deyasra's page, ज्याच्यातनं तुम्हाला असे सेशन जे होतात त्याची माहिती तुम्हाला मिळेल. Okay, that is again हॅलो a good suggestion. Chat GPT किंवा AI tools कसे वापरावेत. Yes, we'll definitely have one session on that. हॅलो सर. Yes, बोला. माझं पेज आहे राधा केक म्हणून. तर आता तुम्ही ज्या हम्म. सगळ्या स्टेप सांगितल्यात त्या माझ्या सगळ्या पूर्ण झाल्यात आणि फॉलोअर पण समजा आता 1,500च्या जवळपास आहेत. मग हम्म. पुढे कसं बूस्ट वगैरे करायचं काय ते कळत नाही. पुढं कसं करायचंय म्हणजे ह्याच्यानंतरची मला स्टेप प्रश्न नाही कळला मला. काय जे आता तुम्ही ज्या स्टेप सांगितल्यात ना त्या माझ्या पूर्ण फुलफिल झाल्यात पेजवर आणि फॉलोअर ओके. पण चांगले आहेत, लाईक्स वगैरे पण येत आहेत. मग आता पुढे अजून ग्रो होण्यासाठी मला काय करावं ओके. तुम्ही बुस्टिंगचा एक ऑप्शन युज करू शकता. आता हे कव्हर केलं नाही आपण त्याच्यामध्ये, पण बुस्टिंग हा एक ऑप्शन आहे की एक म्हणजे ऍड नाही रन करायची पण थोडेसे पैसे इन्व्हेस्ट करून तुम्ही बुस्टिंग चा एक ऑप्शन करू शकता. किंवा आता जे तुम्ही करताय त्याच्यामध्ये थोडी व्हरायटी अजून तुम्ही आणू शकता. सो मे बी अजून तुम्ही व्हिडिओज ते जास्त करू शकता बूस्टिंगचं किंवा मे सेफ बी हे जे असतं का? टूल्स आहेत. काय काय सेफ आहे का म्हणलं ते बूस्ट करण्यासाठी? पेड? येस, हे पेड आहे. तुम्हाला एक थोडंसं बजेट त्याच्यासाठी लागतं. डिपेंड्स ऑन हाऊ मच बजेट यू हॅव. आणि मग तुम्हाला ते एक स्पेसिफिक लोकेशन मध्ये किंवा काही एक स्पेसिफिक एज ग्रुप स्पेसिफिक इंटरेस्टवाल्या लोकांमध्ये तुम्ही ते बूस्ट करू शकता. आपण आता ते कव्हर केलेलं नाहीये. सो इन केस तुम्हाला आता त्याच्यामध्ये जायचं नसेल दॅट्स फाईन. ऑर्गॅनिकली म्हणजे विदाऊट पेईंग एनिथिंग तुम्ही जे तुम्ही आता करत आहात, आय थिंक यू सेड की तुम्ही ते सगळं करता आता, सो दॅट इज अ ग्रेट थिंग. पण त्याच्यात तुम्ही आणखीन थोडीशी इम्प्रुव्हमेंट करू शकता. म्हणजे मे बी एखादं दुसरं टूल, जसं मी आता कॅनवा वगैरे बोललो तसं करू शकता. तुमची फ्रिक्वेन्सी कदाचित तुम्ही वाढवू शकता पोस्टची. वेगवेगळ्या पोस्ट तुम्ही करू शकता जे तुम्ही अजूनपर्यंत केलं नाहीये. तुम्ही मे बी तुमच्या टीम सोबतची असेल किंवा एक एक असतं बिहाइंड द सीन म्हणतात BTS, की एखादी गोष्ट तुम्ही तुमच्या प्रॉडक्टचे फोटो टाकतायत, फायनल प्रॉडक्ट जे असेल तुमचं, पण ते बनवतानाची काय प्रोसेस आहे त्याचे फोटोज बिहाइंड द सीन म्हणजे काय ओके. पडद्याच्या मागे काय झालं त्याचे सुद्धा फोटोज तुम्ही टाकू शकता. लाईव्ह वगैरे लाईव्ह करू शकता किंवा लाईव्ह जस्ट एखादा आता स्वीट तुम्ही बनवताय. ओके. सो त्याच्या स्टार्ट पासून एंड पर्यंत म्हणजे एंड प्रॉडक्ट कसं दिसलं, म्हणजे स्टार्टिंगचे सगळे जिन्नस रॉ जिन्नस सगळे आणि तिथून तुमचं एंडला प्रॉडक्ट कसं झालं असं एखादं पोस्ट तुम्ही करू शकता. जे तुम्ही आतापर्यंत केलेलं नाहीये, ट्राय डुईंग दॅट. म्हणजे तुमचं पेज अजून ग्रो ओके व्हायला ओके. त्यांना मदत थँक्यू होईल. सर. थँक्यू. येस. हॅलो हॅलो. हा बोला ना. येस, बोला बोला. ते तुम्ही जे मगाशी सांगत होतात की पोस्ट वरती कॉल टू ऍक्शन बटन टाकायचं, ते कसं टाकता येतं? जेव्हा पोस्ट तुम्ही बूस्ट करता ना किंवा ऍड केली जाते त्यावेळेला ते कॉल टू ऍक्शन टाकता येतं. त्यावेळेला तुम्ही आठवत असेल तर आय थिंक मी बोललो होतो, नसेल बोललो तर मी हे परत एकदा रिपीट करतो. सो कॉल टू ऍक्शन हे ऑर्गॅनिक पोस्ट वरती टाकता येत नाही. म्हणजे जस्ट तुम्ही इमेज टाकलेली आहे तर त्याच्यावरती कॉल टू ऍक्शन बटन ओके. टाकता येत नाही तुम्हाला. इन केस तुम्ही बूस्ट करत असाल किंवा ऍड तुम्ही रन करत असाल तर ते कॉल टू ऍक्शन टाकता येतं तुम्हाला. हा. ओके ओके, ठीक आहे, थँक्यू. आणि मग तिथं तो ऑप्शनच येतो बुस्टिंगच्या आला की काही लिंक ऍड करायची आहे का किंवा काय ऍड करायचं असेल तर तो ऑप्शन येतोच तिथे बाय डिफॉल्ट. ओके, थँक्यू. युट्यूबची लिंक FB पोस्ट मध्ये देऊ शकतो का? देऊ शकता, काय हरकत नाही, देऊ शकता. नाही, क्रॉस पोस्टिंग तुम्ही करू शकता. ओके. शुड वी क्लोज द सेशन? येस. परत एकदा थँक्यू सो मच सगळ्यांनी जॉईन केलं. आणि मला एका गोष्टीचा आनंद आहे की यावेळेला खूप डिफरंट फील्ड मधले लोक होते. वाईड रेंज होती. म्हणजे अगदी मेंटल हेल्थ प्रोफेशनल पासून ते स्वीट्स आणि टुरिझमचा व्यवसाय करणारे असे भरपूर प्रकारचे लोक आज सेशन मध्ये आले. थँक्यू सो मच. इंटरॅक्टिव्ह झालं. आय एम ग्लॅड की तुम्ही सुद्धा ओपनली सगळे प्रश्न विचारत होता. आय एम ग्लॅड यू लाईक द सेशन. सो डू फॉलो देआसरा फाउंडेशन. जसं मी आधी म्हणालो होतो, असे सेशन्स आपण दर महिन्याला घेत असतो. युजली दर महिन्याच्या एंडला असतात ते सेशन्स. सो तुम्ही देआसरा फाउंडेशन फॉलो करत राहिलात
तर तुम्हाला असे सेशन्स कधी होतात, प्रत्येक सेशनचा टॉपिक काय आहे, काय तुम्हाला त्यातनं शिकायला मिळेल, हे तुम्हाला वेळोवेळी कळत राहील. सो डू फॉलो दयासरा फाउंडेशन. आणि हे जे आत्ताचं सेशन झालं त्याची लिंक 1-2 दिवसामध्ये युट्यूब वरती ऍड केली जाईल. सो आणि तुमच्या काही अजून काही क्वेरीज असतील, काही प्रश्न असतील, फील फ्री टू रीच आउट टू दयासरा फाउंडेशन. सो थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग आणि हॅव अ ग्रेट इव्हिनिंग. थँक्यू. थँक्स अ लॉट.